हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज तुमच्यासाठी महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वड्याची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर मग आपण साहित्य। एक मोठी वाटी साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता। 2 बटाटे, कोथिंबीर, आलं आणि मिरचीची पेस्ट आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, दही, अर्धा लिंबू, हे चटणीसाठी लागणारे साहित्य, शेंगदाणे अर्धी वाटी, 2-3 मिरच्या आणि अर्धा इंच आलं। प्रथम आपण आता हे साबुदाणा मोकळा करून घेऊया एका बाउल मध्ये। व्यवस्थित प्रकारे मोकळा करून घ्यायचा। असा छान भिजला पाहिजे तो साबुदाणा। ओव्हरनाईट भिजवल्यामुळे एकदम मस्त भिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊया एक चमचाभर, किंवा तुम्हाला जसं तिखट आवडते तेवढं तुम्ही घेऊ शकता। मिक्स करून घेऊया हाताने। हे मिश्रण चांगलं हातानेच मिक्स करून घ्यायचं, तरच ते एकजीव होते आणि पूर्ण साबुदाण्याला व्यवस्थित लागते ते। कोथिंबीर, तुम्ही जर खाता असाल तरच कोथिंबीर ऍड करा, अदरवाइज स्किप केलं तरी जमते। आणि हे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट पण आपण टाकून घेतलेला आहे, तो पण चांगल्या प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचा। हा आपण अर्धा लिंबू घेतलाय, हा आपण पिळून घेऊया। त्याच्या पिळल्यानंतर पण हे एक चांगलं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण बटाटे खिसून घालणार आहे। हे बटाटे असे खिसून घालायचे, म्हणजे जे आपले साबुदाण्याला जो बाइंडिंग येते ना ते व्यवस्थित येतं, आणि जो साबुदाणा वडा ज्यावेळेस आपण तेलात सोडतो ना त्यावेळेस तो फुटत नाही आणि अंगावरती उडत नाही, व्यवस्थित तयार होतो। आता हा बटाटा खिसून झालेला आहे। आता हा पूर्ण साबुदाणा आणि बटाटा चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा। आता हे व्यवस्थित प्रकारे मिक्स करून झालेले आहे। आता आपल्याला लास्टला याच्यामध्ये मीठ ऍड करायचंय चवीनुसार, आणि याच्यामध्ये तुम्ही जिरा पावडर वगैरे सुद्धा ऍड करू शकता। जर तुम्ही उपवासाला खात असाल तर तुम्ही ऍड करा। आता हे आपलं मिश्रण तयार आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे वडे थापणार आहोत, आणि वडे हे आकाराने छोटेच थापायचे, कारण ते तेलामध्ये ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस ते आकाराने थोडे फुलले जातात। आणि अजून एक रिझन की ते थोडेसे पातळ आणि असे छोटे थापले ना तर ते आतून पण व्यवस्थित कुरकुरीत तळले जातात। त्यामुळे वडे आपण थापताना हे छोट्या आकाराचे थापायचे। आता हे साबुदाणा वडे आपण तयार करून घेतलेत। आता आपण तेल तापायला ठेवूया। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊया। चटणीसाठी मी या अर्धी वाटी शेंगदाणे घेतले भाजून, त्याच्यामध्ये हे अर्धा इंच आलं, 3 मिरच्या, कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, आणि हे दही 2 चमचे आहेत दही। आता हे आपण चटणी करून घेऊया। चटणी आपली तयार आहे। इकडे आपली चटणी रेडी आणि आपलं तेल पण तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडूया। तेल गरम पाहिजे, आणि गरम झाल्याच्या नंतर ना गॅस आपण पूर्ण लो करायचा, आणि त्याच्यानंतरच हे वडे आपण तेलामध्ये सोडायचे। एक 2 मिनिटं असंच ठेवायचं, हलवायचं नाही बिलकुल। थोडी गॅसची फ्लेम वाढवली आहे मी, आणि आता आपण ह्याला पलटी करून घेऊ। छान असे मीडियम फ्लेम वरती गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण ह्याला
फ्राय करणार आहे. बघा किती छान तळले गेले, अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे. आता मी हे सगळे तळून घेते आणि परत तुम्हाला भेटते. वाव. अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे छान साबुदाणा वडा तयार आहे. बघा किती कुरकुरीत झाले, मस्त. वरून जितके कुरकुरीत तितकेच आतून सॉफ्ट असे मस्त झाले. आणि एकही वडा आपला तेलामध्ये फुटलेला नाहीये, बघू शकता. तर हे साबुदाणे वडे मग आपले तयार आहेत. तुम्ही चटणी आणि दह्यासोबत खाऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय.